दरम्यान गद्दार करत असलेलं ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर गद्दारांमुळे सोडून गेलेल्यांनी परत येण्याचं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं। मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही। एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील। हे ऑपरेशन टायगर नाहीये। मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। आज अनेक जण नवे जुने माझ्या समोर आलेत, कुठे काही बिघडलेलं नाहीये। मला खात्री आहे एक सुद्धा माझा कट्टर कार्यकर्ता गद्दाराच्या मागे गेलेला नाही, जाऊ शकत नाहीये। इकडे खुद्द हातगावचे कार्यकर्ते बसलेत, पण मी तमाम हिंगोलीकरांना एक आवाहन करतोय। आवाहन म्हणजे विनंती, जे कोणी या नालायकामुळे नाराज होऊन घरी बसले असतील, जे कोणी या नालायकामुळे नाराज होऊन दुसरीकडे गेले असतील, या परत या सगळ्यांनी परत या। तर जे जे कोणी त्याच्यावरती नाराज होऊन गेले असतील, या बाबांनो शिवसेना आपली आहे। आज मी सगळ्यांना साथ घालतोय, या गद्दारांमुळे जे जे कोणी गेले होते त्या सगळ्यांनी परत यावं, या सूत्राने या गद्दाराला गाडा परत।